हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आपण सर्वांचे स्वागत आहे याच्या साप्ताहिक सत्संगामध्ये. तर खूप मागे बसले, थोडं पुढे येऊन जा, थोडं इथं पुढे जा. आपण आधी भजन गाऊया आणि मग काही भगवद्गीतेवरून आपण चर्चा करणार आहोत. सर्वांनी आपले मोबाईल जे आहेत शांत बनवा, शांत ठेवा आणि आपणही शांत चित्ताने भगवंताच्या इथे उपस्थितीचा अनुभव घ्या. भगवंत आपल्या जवळच आपल्यासोबत पण आहे, फक्त मन शांत पाहिजे आणि अनुभूती होईल. जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय गोपी वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी वल्लभ गिरिवरधारी, यशोदानन्दन व्रज जनरञ्जन, यशोदानन्दन व्रज जनरञ्जन, यमुना तीरावनचारी, यमुना तीरावनचारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय गोपी वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी वल्लभ गिरिवरधारी, यशोदानन्दन व्रज जनरञ्जन, यशोदानन्दन व्रज जनरञ्जन, यमुना तीरावनचारी, यमुना तीरावनचारी, यमुना तीरावनचारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jaya Radha, Giridhari Radha, Giridhari Radhe. Jaya Krishna Balaram, Krishna Balaram, Krishna Balaram, Jaya Radha. Jaya Sita Ram, Jaya Lakshman Hanuman, Sita Ram, Jaya Lakshman Hanuman. Jaya Gauranitai, 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 Jaya Gauranitai. Jaya Jaya Prabhupada, 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 Jaya Jaya Prabhupada. Jaya Jaya Gurudev, 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 Jaya Jaya Gurudev. Nitai Gaur Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Nitai Gaur Hari Bol. कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन यज्ञ की जय, श्री श्री राधा गिरधर भगवान की जय, ललिता विशाखा देवी की जय, जगत गुरु श्री प्रपाद की जय, ग्रंथराष्ट्र भागवत महापुराण की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, समवेत गौर भक्त वृंद की जय, निताय गौर प्रेमानंदे। श्रवण हाथ जोड़ाइए। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ति भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण।
पुनश्च आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या भगवद्गीता सत्संगामध्ये. आज आपण भगवद्गीतेचा दुसरा अध्याय, ज्याचं नाव आहे सांख्ययोग, त्यामधून वाचतोय. श्लोक संख्या 47. अतिशय प्रसिद्ध श्लोक आहे भगवद्गीतेचा, सर्वांनी ऐकलाच असेल. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. तर आधी मी म्हणतोय, माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. कर्मण्येवाधिकारस्ते कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूः मा कर्मफलहेतुर्भूः मा ते संगस्तु अकर्मणि मा ते संगस्तु कर्मणि कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूः मा ते संगस्तु अकर्मणि. कुणी म्हणा, माताजींपैकी कुणी? कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूः मा ते संगस्तु अकर्मणि. दुसऱ्या अध्यायामध्ये 47वा श्लोक आहे. शब्दार्थ: कर्मणी नियत कर्तव्यांमध्ये येव निश्चितपणे अधिकार ते तुझा मा कधी नाही फलेषु कर्मफळावर कदाचन कधीही मा कधीच नाही कर्मफल कर्माच्या फळाचे हेतू कारण भूहू होतास मा कधीच नाही ते तुझा संघ आसक्ती असतो असावी अकर्मणी नियत कर्तव्य न करण्यामध्ये. अनुवाद तात्पर्य. श्रीप्रपाद की जय. अनुवाद: आपले नियत कर्तव्य कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण कर्मफळांवर तुझा अधिकार नाही. आपल्या कर्मफळास आपण कारणीभूत आहोत असं तू कधीही समजू नकोस. तसेच आपले कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस. आपल्या सर्वांचे काही विशेष नियत ड्युटी ना कर्तव्य असतात, तर ते पालन करण्याचा, ते पूर्ण करण्याचा आपल्याला संपूर्ण अधिकार आहे. पण त्याचं फळ काय मिळेल, जे अवश्य मिळेल, पण आपला अधिकार नाही. आपण अपेक्षा करून मला इतकं मिळालंच पाहिजे हे म्हणणं चुकीचं आहे. का? आपण जे कर्म केलं असेल त्याचं फळ निश्चितपणे मिळेल, यात काही शंका नाही. परंतु आपण जेव्हा अपेक्षा ठेवतो, इच्छा ठेवतो, मला असं फळ मिळालं पाहिजे, ह्या वेळेस मिळालं पाहिजे, इतक्या प्रमाणात मिळालं पाहिजे, आणि ते तसं होत नाही, आपण दुःखी होतो. तर भगवंत सांगतायत तसंच पुढे आपल्या कर्मफळास जे काही फळ मिळतं आपल्याला, आपणच कारणीभूत आहोत, म्हणजे आपल्यामुळेच ते मिळालं आहे असं तू समजू नकोस. तसेच आपले कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस. त्यावेळेस काय असतं, जर तुम्ही म्हणताय की फळाचा अधिकार नाही आहे, मग मी कर्म कशाला करू? मला जर लॉटरी मिळत नसेल, चुकीचं उदाहरण, मला जर लग्न केल्यानंतर मुलबाळ होत नसेल तर मी लग्न का करू? म्हणजे असं एक उदाहरण देतो आहे की ते आपल्या हातात नाही आहे, किंवा ते जे आपलं कर्तव्य कर्म असेल, किंवा मला इतका पगार मिळत नसेल तर मी काम का करू? तर हे भगवंताचं असं म्हणणं आहे की आपण आपलं कर्तव्य अवश्यपणे पार पाडलं पाहिजे, निश्चितपणे पार पाडलं पाहिजे, आणि त्याचं फळ हे आपल्याला निश्चित योग्य वेळेस भेटणार. तर आपण चिंता
करण्याची आवश्यकता नाही आहे आणि दुःखी होण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला फळ कमी मिळालं, उशिरा मिळालं, ते फळ आपापल्या योग्यतेनुसार निश्चितपणे योग्य वेळेस मिळणार आहे. तात्पर्य या ठिकाणी कर्म, विकर्म आणि अकर्म या 3 गोष्टी विचारणीय आहेत. प्राप्त प्राकृतिक गुणांनुसार, म्हणजे जे 3 गुण आहेत, तमोगुण, रजगुण, सत्वगुण. प्राप्त, आपण जे प्राप्त केलेलं आहे, प्राप्त प्राकृतिक गुणानुसार केलेले कार्य म्हणजे नियत कर्म, कर्तव्य कर्म. विकर्म म्हणजे शास्त्रांच्या विरुद्ध केलेले कर्म होय. विकर्म, विरुद्ध केलेले कर्म जे आहे शास्त्रांविरुद्ध, विकर्म. आणि अकर्म म्हणजे स्वतःचे कर्म न करणे होय. भगवंतांनी अर्जुनाला निष्क्रिय न होता कर्मफल इच्छा शून्य होऊन आपण विहित कर्म, नियत कर्म करण्याचा उपदेश दिला आहे. आपल्या कर्मफळांवर आसक्त असणारा मनुष्य आपल्या कर्मासही कारणीभूत होतो. त्यामुळे तो या प्रकारच्या कर्मांचा उपभोग घेतो किंवा त्यापासून दुःख भोगतो. नियत कर्मांचा विचार केल्यास अशा प्रकारचे कर्म 3 प्रकारे विभाजित करता येते. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म आणि सकाम कर्म. शास्त्रांच्या आदेशानुसार कर्तव्य म्हणून फलेच्छा विरहित केलेले कर्म सत्वगुणयुक्त कर्म असते. फळाची आशा ठेवून केलेले कर्म रजगुणी असते, ते बंधनकारक असतं आणि म्हणून असे कर्म अशुभ असते. स्वतःचे नियत कर्म करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण त्याने त्याच्या फळावर आशा न ठेवता कर्म करणे आवश्यक आहे. असे निष्काम भावनेने केलेले कर्म निसंशयपणे मनुष्याला मोक्ष मार्गावर घेऊन जाते. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला फळाची आशा न ठेवता एक कर्तव्य म्हणून युद्ध करण्यास सांगितले. त्याने युद्धात भाग न घेणे ही आसक्तीची दुसरी बाजू आहे. सकारात्मक किंवा नकारात्मक अशी कोणतीही प्रकारची आसक्ती बंधनकारक असते. निष्कर्म किंवा विकर्म, निषिद्ध कर्म हे पापमय आहे. यास्तव कर्तव्य म्हणून युद्ध करणे हा अर्जुनासाठी एकमेव मुक्तीचा शुभदायी मार्ग होता. हरे कृष्ण. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरतिषे नमः. नमो ब्रह्मण्यदेवाय गोब्राह्मणहिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वंशकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे
कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण. पुनश्च आपले स्वागत आहे आजच्या सत्संगामध्ये. तर भगवंतांनी अतिशय महत्त्वाचा उपदेश दिला आहे आपल्या सर्वांसाठी. भक्तिकर्म हे अतिशय महान आणि सर्वोच्च आहे. भक्तिकर्म म्हणजे सेवा कर्म, जी भगवंताची प्रेममय सेवा, हे ह्या जगात बद्ध जीवाला इतकं सोपं नाही आहे. म्हणून भगवंतांनी सुरुवातीला कमीत कमी आपलं कर्तव्य कर्म आपल्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, स्वतःसाठी, समाजासाठी कसं केलं पाहिजे हे सांगितलं आहे. आणि तेच आपण योग्य नाही केलं तर भक्तिकर्म, भक्तिसेवा अशक्य आहे. कारण भक्ती म्हणजे केवळ भगवंतांच्या सुखासाठी केलेली सेवा. इथं जर आपण आपलंच जे कर्तव्य आहे कुटुंबासाठी, स्वतःसाठी, ते जर व्यवस्थित नाही केलं तर भगवंतांची सेवा कसं करणार, अशक्य आहे. आणि ह्या जगात जे जीव आलेले आहेत, आपण सर्व असंख्य जीव आहेत. अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये अनंत कोटी तारग्रह लोक आहेत. प्रत्येक ग्रह लोकावर अनंत कोटी जीव आहेत. 84 लाख योनीमध्ये जीव असतात. ते अनंत कोटी जीव ह्या जगात जे येतात भगवद्धाम सोडून, कुणीही सेवेसाठी येत नाही शक्यतो. हां, भगवंतांनी पाठवलेले त्यांचे निजी भक्त जे असतात, तुकोबा रायांसारखे जे महान भगवत भक्त आहेत, संत नामदेव, संत एकनाथ, प्रभुपाद आणि जे आपले आचार्य आहेत, अनेक आहेत. हे भगवंतांच्या इच्छेने येतात भगवंताच्या सेवेसाठी, प्रचार कार्य करण्यासाठी. तुकोबांचा जसा अभंग आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारणासी, तसं संत महात्म्यांचा येण्याचा उद्देश असतो. पण आपण आपल्यासारखे बद्ध जीव जे आहेत त्यांचा उद्देश हा सेवा करणे नसतो. आपला उद्देश हा भगवद्धाम सोडण्याचा किंवा ह्या जगात येण्याचा मुख्य स्वतः मालक होणे, स्वतः भोग घेण्याचा विचार आहे. की मी कसं मोठा होऊ शकेल, मला कसं सुख मिळेल, मला कसं मोठं पद मिळेल, मी कसं महान होईल, असा विचार. आणि भगवंतांना सोडून, भगवंतांची सेवा सोडून आपलं काही वेगळं अस्तित्व स्थापित करावं किंवा आपली वेगळी सत्ता बनवावी, आपलं एक वेगळं विश्व, दुनिया बनवावी, अशा विचार या जीवांना आहे. आपण जर बघितलं, किड्या मुंग्यांपासून पशु पक्षी सारे जीव एक वेगळ्या विश्वात, एक वेगळी दुनिया आपली बनवतात. त्यांचा एक समाज असतो, त्यांचं कुटुंब असतं. मुंग्यांचा एक समाज असतो, मुंगी समाज, अखिल भारतीय मुंगी समाज, त्यांचा पण एक समाज असतो. उंदीर, अखिल भारतीय उंदीर समाज, माकड समाज, गाढव समाज. आणि काही लोक यांचं काय कसं जीवन पद्धती असते, यांचं कुटुंब कसं असतं, यांचे मुलंबाळं कसे जन्म घेतात, यासाठी खूप माहिती घेतात. काही लोक तर उंदीरच्या डोक्यावर कॅमेरा फिट करून त्याला सोडतात की त्याच्या बिळामध्ये काय, तसं त्याचं पुष्प कसं असतं ते बघण्यासाठी. सापाच्या डोक्यावरसुद्धा बांधून कॅमेरा, छोटासा कॅमेरा बांधून त्याच्या आत त्या बिळामध्ये काय विश्व असतं, याचं दुनिया कशी असते ते पण जाणून घेण्याची इच्छा असते काही लोकांची. आणि लक्षात येतं त्याच्यामध्ये, त्या बिळामध्ये मोठी जागा असते. त्याचं जे असतं दार, काय म्हणतात ना, त्याचं जे बीळ जे आहे ते छोटंसं दिसतं बाहेर, पण आतून मोठा बंगला असतो त्याचा, मोठा महल असतो, मोठी जागा असते, त्यांनी तयार केलेली असते. त्याच्यामध्ये त्यांचे बेडरूम असतात, किचन असतं, त्यांचं स्टोअर रूम असतं, त्यांचं मनोरंजनचं पण जागा असते. म्हणजे प्रत्येक जीवामध्ये भावना आहे की आपलं कुटुंब असावं, आपलं एक जागा असावी, निवास व्यवस्था असावी, भोजन व्यवस्था असावी. प्रत्येक जीवाची स्वभाव आहे. आणि त्या भगवंताला सोडून तो जीव ह्या जगामध्ये एका छोट्याशा बिळामध्ये आपलं एक वेगळी दुनिया,
बनवू इच्छितो आणि त्याला असं वाटतं मी खूप मोठा झालो आहे, माझं एक मोठं संपत्ती आहे, माझी मोठी जागा आहे. काय आहे त्याची जागा? एक एवढंसं बीळ आहे. त्या मुंग्यांचं असं वारुळ असतं, मुंग्यांचं वारुळ असतं. त्या मुंग्या सगळ्या मिळून एक मोठं वारुळ बनवतात आणि त्यांना असं वाटतं हा आमचा मोठा ताजमहल आहे मोठा आमचा महल आहे, हवा महल आहे. तर प्रत्येक जीवाला ही भावना आहे की आम्ही किती महान आहोत. आणि प्रत्येक जीवाला आपली जन्मभूमी अतिशय महान वाटते. कुणी असो, आपण जसं म्हणतो की माझा भारत महान, मेरा भारत महान, तसा प्रत्येक जगातला प्रत्येक माणूस त्याचा जो देश असेल, आफ्रिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, पाकिस्तान असेल, जे असेल त्याला तो महान म्हणतो. माझा अमेरिका महान, माझा पाकिस्तान महान. तर ही काही नवीन भावना नाही आहे की आमचा देश खूप महान, तुमचा देश लहान. प्रत्येकाला आपलं माता पिता, आपली जागा, आपलं शरीर महान वाटतं. पण हे अज्ञान आहे. का? हे आपलं जन्मभूमी, हे आपलं शरीर, आपलं कुटुंब, आपलं जग, आपलं जे काही आहे समाज, हे थोड्या काळाची ओळख आहे आपली. थोड्या काळाची ओळख आहे की आपली मुख्य ओळख नाही आहे. काही काळापूर्वी हे शरीर नव्हतं, आपला या जगाशी, या समाजाशी संबंध न होता, आपण वेगळ्या ठिकाणी होतो. असं आपण प्रत्येक जन्मामध्ये नवीन नवीन जागा, नवीन नवीन ब्रह्मांड भटकत असतो. आणि अशा जीवांना जर पुन्हा भगवद्धामात जायचं असेल तर सुरुवात यापासून होते की मनुष्यजन्म भेटल्यानंतर त्या जीवाने आपलं कर्म कसं करावं हा उपदेश भगवंताने दिला आहे की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगस्तु अकर्मणी. असं आपण कर्म केलं पाहिजे की आपलं कर्तव्य समजून भगवंतांच्या सुखासाठी, प्रसन्नतेसाठी आपण ते कर्म केलं पाहिजे आणि त्याचं योग्य वेळेस फळ मिळेल, अवश्य मिळेल हे जाणून आपण वेगळी काही इच्छा, फळाची अपेक्षा ठेवू नये. प्रत्येक जीवाला त्याच्या कर्मानुसार योग्य वेळेस अवश्य फळ मिळतं. आपण नाही म्हटलं तरी फळ मिळतं, घ्यावंच लागतं. तर म्हणून विनाकारण जेव्हा फळ हे अवश्य भेटणार आहे योग्य वेळेस आणि आपण ज्या लायक असू, आपली जी योग्यता असेल तितकं फळ अवश्य भेटणार, कमी नाही जास्त नाही. म्हणून भगवंताचा असं विचार आहे की आपण काही वेगळी अपेक्षा ठेवू नये. जे निश्चित मिळेल त्यासाठी आपण वेगळं काही अपेक्षा, आशा आणि इच्छा ठेवू नये. का? आपल्या अपेक्षा चुकीच्या होऊ शकतात, आपल्या इच्छा चुकीच्या होऊ शकतात आणि लोक दुःखी होतात की मला जे मिळालं ते कमी मिळालं, मला जे मिळालं ते उशिरा मिळालं, योग्य ठिकाणी नाही मिळालं. तर म्हणून भगवंताची अशी इच्छा आहे की आपण दुःखी होऊ नये, आपण आनंदी असावं की मला फळ अवश्य भेटणार, योग्य वेळ आल्यानंतर योग्य प्रमाणात अवश्य भेटणार. आणि जे काही फळ आपल्याला मिळतं, परिणाम आपल्या कर्माचा जे मिळतो रिझल्ट, त्याला कारणीभूत मीच आहे, माझ्यामुळेच भेटलं हे असं समजू नये. का? आपण 5 जे कारण असतात, 5 कारण, कोणत्याही कर्मफळाचे 5 कारणं असतात. एक आपलं शरीर जे आपण निर्माण केलेलं आहे, ते कोणी आपल्याला दिलेलं आहे. आपलं शरीर, आपली बुद्धी, आपले इंद्रिय, आपले प्रयत्न आणि परमात्मा आणि ठिकाण. तर असे अनेक गोष्टी असतात की जे कारणीभूत असतात. जसं कोणी म्हणेल की मी खूप मोठा स्वयंपाकी आहे, मी खूप चांगला एक्सपर्ट स्वयंपाकी आहे, पण जर गॅसच नसेल तर काय स्वयंपाक तो बनवेल? लाकूड नसेल, इंधन नसेल तर तो काय एक्सपर्ट कुक असून काय फायदा? म्हणजे केवळ मीच सगळं केलं, स्वयंपाक मीच केला, त्याला आपण एक असू शकतो कारणापैकी ना, अनेक 10 लोक असू शकतात, 10 पैकी आपण एक असू शकतो.
म्हणून मीच केलं, माझ्यामुळंच घडलं सगळं असं म्हणू नये. का ते चुकीचं असतं की सर्व कर्माचं फळ मलाच माझ्यामुळेच मिळालं आहे असं समजू नये. आणि शेवटी परमात्म्याची जी सुद्धा कृपा असावी लागते. भगवंताच्या कृपेशिवाय कोणतंही कर्म सिद्ध होत नाही. जगाने किती पण प्रयत्न केले पण जर भगवंताची इच्छा नसेल ते पूर्ण होत नाही. म्हणून केवळ स्वतःला कारण समजू नये कोणत्याही कर्मफळाचं. आणि शेवटी भगवंत म्हणतात की कोणतंही कर्तव्य न करण्यामध्ये आपण आसक्त होऊ नये. जसं काहींना शंका असते की माझ्या मुलाला जॉब मिळेल नाही मिळेल, त्याला काय शिकवायचं, शिकवूच नाही, एवढा खर्च कशाला केला पाहिजे. तर असं नाही आहे. आपलं जे कर्तव्य आहे की मुलांना शिकवणं, त्यांना वाचता लिहिता आलं पाहिजे आणि भविष्यामध्ये जे होईल ते होईल. तर किंवा समजा मला मुंबई जाणं आवश्यक आहे, काही मीटिंग निमित्त, काही माझी जबाबदारीनिमित्त. आणि जर मी शंका घेतली, जर अपघात झाला तर, कालच अपघात झाला एका गाडीचा समजा, आज पुन्हा अपघात झाला तर मी नाही जाणार. तर अशा शंका घेऊन आपण आपलं कर्तव्य कर्म न करणं हे चुकीचं आहे. हे भगवंतांचा विचार आहे. हा जो अध्याय आहे, दुसरा अध्याय आहे सांख्ययोग, त्याला म्हटलं आहे गीतासार. भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा अर्जुन गोंधळून जातो, त्याला लक्षात येत नाही की आपण काय करावं आणि काय न करावं, काय नाही करावं. तो आला होता युद्धासाठी. अनेक वर्षांपासून तिची इच्छा होती की एक दिवस निर्णय व्हावा आणि एक युद्ध व्हावं, निर्णायक युद्ध, आणि त्याच्यामध्ये मी जिंकावं. अशा इच्छेने अनेक वर्षांनी वाट बघितली होती. आणि तो दिवस आला, फायनल मॅच, महायुद्ध, महाभारताचं युद्ध. परंतु त्याच मुख्य युद्धाच्या वेळेस भगवंतांच्याच इच्छेने अर्जुन जो आहे गोंधळून जातो आणि त्याला लक्षात येत नाही की मी काय करावं. आणि त्याच्या माध्यमातून आपली स्थिती सांगितलेली आहे भगवद्गीतेमध्ये. आपली स्थिती की आपण कसा विचार करतो. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन मला काय भेटणार, माझ्या सुखाचा विचार त्याने केला आहे, म्हणजे आपल्या सुखाचा विचार केला आहे. आणि जे देहात्मबुद्धी म्हणतात, देहात्मबुद्धी की देह मी आहे आणि देहसंबंधी जे कोणी आहे ते माझे आहेत, अशा अज्ञानामध्ये, मोहामध्ये अर्जुन विचार करतो आहे की मी भीष्म पितामहांचा नातू आहे, मी गुरु द्रोणाचार्यांचा शिष्य आहे, मी कौरवांचा बंधू आहे, असं समजून तो विचार करतो आहे. मी एक क्षत्रिय आहे, माझं समाजाचं रक्षण करणं हे कर्तव्य आहे, हे सोडून तो आपले जे देहसंबंध आहेत त्यानुसार विचार करतो आहे. आणि ती चूक होती मोठी. म्हणून तो गोंधळून गेला की आपली ओळख तो समजत नव्हता, योग्य ओळख समजत नव्हता, चुकीची ओळख. की जेव्हा समजा आतंकवाद्यांनी हमला केला कोणत्या गावावर आणि तिथे पोलीस गेले तिथे आतंकवाद्यांना बघण्यासाठी, आणि तिथे पोलिसांनी हे बघितलं की या आतंकवाद्यांमध्ये आपले मामाचे मुलं आहेत, आपले काकाचे मुलं आहेत, आपला नातेवाईक आहे, आणि त्यांना सोडून दिलं की आम्ही अहिंसावादी आहोत असं म्हणून सरकार त्यांना काही पुरस्कार देणार नाही. का, जेव्हा आतंकवाद्यांनी हमला केलेला आहे तिथे नातेवाईक नातेसंबंधांना काही किंमत नाही. आपला मुलगासुद्धा असेल आणि तो आतंकवादी असेल तर पोलीस म्हणून आपलं कर्तव्य असेल की आपण त्याला थांबवलं पाहिजे, त्याला रोखलं पाहिजे, त्याचा विरोध केला पाहिजे आणि योग्य जो वेळ आली तर त्याला ठार केलं पाहिजे. तर भगवंत त्या पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा बघतात की अर्जुन जो आहे तो देहसंबंध, नातेसंबंधामध्ये गोंधळून गेला आहे. तो आपली जी मूळ ओळख आहे की मी क्षत्रिय आहे आणि माझं कर्तव्य धर्माचं रक्षण करणं आहे, समाजाचं रक्षण करणं आहे, आणि त्यासाठी लढायला पाहिजे, युद्ध केलं पाहिजे. ते सोडून तो नातेसंबंध बघत होता.
तसं आपलं होतं काही वेळेस की आपण काय लाभ होईल, मला काय भेटणार, मला लोक काय म्हणतील, असे विचार ठेवून आपण काही वेळेस गोंधळून जातो. तर अशा वेळेस आपण आपल्या बुद्धीने जे आपलं मुख्य कर्तव्य आहे ते समजून घेतलं पाहिजे. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत मग अर्जुनाला किंवा त्यांच्या माध्यमातून आपल्याला शिकवत आहेत की आपण एक आत्मा आहोत, आपण भगवंतांचे अंश आहोत. आपण जे म्हणतो त्वमेव माताचे पिता, त्वमेव बंधू सखा, त्वमेव विद्या द्रविणम, त्वमेव सर्वम मम देव देव. आपले ह्या जगात एकमेकाशी जे काही संबंध असतील, कुटुंबाचे संबंध असतील, ते इतके महत्त्वाचे आपण मानतो, पण ते थोड्या काळाचे आहेत हे जाणून आपला मूळ संबंध, नित्य संबंध भगवंताशी आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून आपलं पहिलं कर्तव्य आहे की भगवंतांच्या इच्छेनुसार कर्म करणे. जर अशी वेळ आली, कुणाचं ऐकायचं, भगवंताचं ऐकायचं का आपल्या आजोबाचं ऐकायचं किंवा मुलाचं ऐकायचं, तर आपण समजून घेतलं, किंवा आपल्या मनाचं ऐकायचं की लोकांचं ऐकायचं का कोणत्या आमदार खासदाराचं ऐकायचं, तर आपण भगवंताचं ऐकलं पाहिजे. का आपली पहिली जबाबदारी भगवंतासाठी आहे. भगवंत जे म्हणेल ते आपल्यासाठी धर्म आहे. धर्माची व्याख्या जे सांगितली भागवतमध्ये, धर्मम तु साक्षात भगवत प्रणीतम. भगवंतांनी सांगितलेलं कर्म हे आपलं धर्म आहे. भगवंत जे सांगेल ते आपण करण्यास तयार असलं पाहिजे. जसं हिंदीमध्ये ते म्हणतात, ये मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम, नेकी पर चले और बदी से टले, ताकि हसते हुए निकले दम. मुलं शाळेत म्हणतात प्रार्थना. त्याचा हा भाव आहे की भगवंत आपले स्वामी आहे, मालक आहे, आपण त्याचे सेवक आहोत आणि आपण त्यांच्यासाठी कर्म केलं पाहिजे. मग त्याने काय होईल, शेवटी जाता जाता आपल्याला आनंद असेल की आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आता होतं काय, लोक जगात येतात, लोग आते हैं रोते रोते हैं, लोग जीते हैं रोते रोते हैं, जाते हैं रोते रोते हैं. आदत पड़ गई है ना, आदत हो गई है रोने की, दुखी होने की. आपला स्वभाव जो आहे आत्म्याचा हा आनंदमय आहे, आनंदमय अभ्यासात आनंदमय आहे. तसं लहान मुलं आनंदी असतात, खेळतात, तसा हा प्रत्येक जीव आत्मा भगवंताचा अंश असल्यामुळे तो आनंदी असायला पाहिजे. पण जेव्हा आपली ओळख आपण भगवंताच्या सोबत न समजता या जगाशी, ह्या हरामासाच्या देहाशी समजतो, मग तणाव, दुःख, चिंता येते. माझं काय होईल, माझं काय होईल. आपलं आत्म्याचं काहीच होत नाही नुकसान, आत्म्याचं नुकसान काहीच होत नाही. आत्मा कधी बदलत पण नाही, आत्मा कधी म्हातारा होत नाही, आत्मा कधी थकत पण नाही, आत्मा कधी झोपत पण नाही. किती मोठी गोष्ट. शरीर झोपतं, शरीर थकतं, शरीर बदलतं, शरीर दुःख देतं, अंग दुखतं, मान दुखतं, मान दुखते, पाठ दुखते, काय दुखत नाही. देहामध्ये अंगामध्ये दुःख देण्याचं खूप मोठी क्षमता आहे. सुख तर काही मिळत नाही. तुकोबांनी जसं म्हटलं, सुख पाहता जवा पाडे, दुःख बरोबर. कशामुळे? अज्ञानामुळे. अज्ञानामुळे ज्याचं दुःख नाही केलं पाहिजे त्याचं आपण दुःख करतो. माझा हा गेला, माझा तो गेला, जो आपला होताच नाही त्याला आपण आपलंच म्हटलं. अज्ञान तेच आहे. दुःख काय होतं आहे? आपल्या मनामुळे, आपल्या समजुतीमुळे. त्याला ज्ञान असेल, न हम किसी के न कोई हमारा, देख लिया दुनिया का नजारा, न हम किसी के न कोई हमारा. या जगात देहाच्या संबंधांमध्ये कोणी आपलं नाही आहे. आपण कुणाचे नाही आहोत या जगामध्ये. आहोत आपण एकमेकाचे थोड्या काळाचे, आणि किती काळ आहोत जे माहीत पण नाही किती काळ आहोत. ते कसले आपले? आपलं कोणी नाही. आपला तो आहे जो कायमसाठी असू शकतो. त्वमेव माताचे पिता, त्वमेव बंधू सखा. मी जे म्हणतो आपण,
तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधु सखा, तुम्ही हो साथी, तुम्ही सहारे, कोई न अपना सिवा तुम्हारे, तुम्ही हो नैया, तुम्ही खिवैया, तुम्ही हो बंधु सखा. याचं समजलं की आपला मूळ संबंध, नित्य संबंध भगवंताशी आहे. मग हे जीवन पण सोपं होईल, कुटुंबात पण जगणं सोपं होईल. अपेक्षा ठेवणार नाही आपण कुणाकडनं, मुलांकडनं, याच्याकडनं त्याकडनं. आपण आपल्या सुखी होऊ भगवंताच्या सोबत. आता होतं काय, मी मुलांसाठी इतकं केलं, मुलांनी मला काय दिलं. कुटुंबात दुःखी होतात लोक, एकमेकापासून दुःखी होतात, मला काय भेटलं, मला काय भेटलं. आपण आपल्या चुकीच्या मनामुळे, चुकीच्या समजुतीमुळे दुःखी होतो. याची आवश्यकता नाही आहे. आपल्याला कोणाकडनं काहीच आवश्यकता नाही आहे. का? आत्मा हा स्वतःमध्येच काय आहे, संपूर्ण आहे. आत्मा भगवंताप्रमाणे स्वतःमध्येच संपूर्ण आहे, परिपूर्ण आहे. द कम्प्लीट मॅन जे म्हणतात, कम्प्लीट मॅन, कम्प्लीट सोल. प्रत्येक आत्मा हा परिपूर्ण आहे, आत्मनिर्भर आहे, संतुष्ट आहे. भगवंताच्या सोबत आपला संबंध समजून तो हा परिपूर्ण आहे. पण आपण जो संबंध सोडतो, जाणत नाही, मानत नाही की आपण त्याचे सेवक आहोत भगवंताचे, आणि मग लोकांकडून आपण अपेक्षा ठेवतो, मला तो हे देईल, मला तो ते देईल, आणि आपण दुःखी होतो. जे कुणाचीही क्षमता नाही आहे की ह्या जगामध्ये आपल्याला सुखी बनवेल. का? प्रत्येक व्यक्ती हा या जगामध्ये अपूर्ण आहे. हा देह अपूर्ण आहे आणि प्रत्येक व्यक्ती अपूर्ण आहे जगामध्ये. आत्मा संपूर्ण आहे, पण आपण ते बघतच नाही. आपण ते देहालाच बघतो आणि ते संबंध आपण महत्त्वाचे मानतो आणि मग दुःखी होतो. तर दुसरं आता भगवंत हे आत्मज्ञान देतात की आपण कोण आहोत, कुणाचे आहोत आणि कसे आहोत. भगवंत म्हणतात, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंती आप न शुश्रती मानता. पुन्हा पुन्हा भगवंतांनी तो श्लोकात जे काही ज्ञान आहे सांगितलं आहे की आत्मा हा अविनाशी आहे, देह नाशवान आहे, कुटुंब, समाज, पूर्ण देश, पूर्ण दुनिया, अनंत कोटी ब्रह्मांड नाशवान आहे. का? याने जन्म घेतला आहे, या जगाचा जन्म होतो, अनंत विश्वाचा जन्म होतो, सृष्टीची उत्पत्ती होते. म्हणून काही काळानंतर त्याचा प्रलय, विनाश अवश्य आहे. जसं नाटकामध्ये नाटक सुरू होतं 2 तासासाठी आणि 2 तासानंतर नाटक बंद होतंच, पुन्हा एक नवीन अंक दुसऱ्या दिवशी सुरू होतो. तसं हे विश्व जे आहे, काही काळ चालतं, ते बंद पडतं, पुन्हा चालू होतं, असंच आहे बस. तसं आपण रोज सकाळी जागे होतो, दिवसभर काही आपले कामं करतो आणि थकून शेवटी सगळं बंद होऊन जातं, सगळे गाढ झोपतो आपण. आणि झोपेमध्ये काहीच भान नसतं, आपण कुठे आहोत, कुणाचे आहोत, काय आहोत, काहीच माहीत भान नसतं. झोपेत सगळं विसरतो आपण. स्वप्न जेव्हा पडतं आपण सगळं जग मिळून येतो स्वप्नामध्ये. देहाचं काही भानच नसतं. आणि पुन्हा दिवस उगतो, मग पुन्हा देह चालू होतो. तर जसं देहाचं सुद्धा आपण रोज बघतो की दिवस रात्र होतात, तसं ह्या जगाची उत्पत्ती आणि विनाश हे चालू असतं. काय नष्ट काही होत नाही, फक्त चालू होतं, बंद होतं, चालू होतं, बंद होतं, असं आहे ते. आपण समजतो सगळं संपलं, नाही, संपत काही नाही, फक्त बदलतं, दिवस रात्र, दिवस रात्र, तसं. तर थोडक्यामध्ये भगवंतांनी ह्या अध्यायामध्ये आत्मज्ञान देऊन आपण कर्म कसं केलं पाहिजे हे शिकवलं आहे. आणि शेवटी या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे, मला खूप आवडला तो, आणि तो आपला उद्देश आहे. माझ्या मागे म्हणा, एषा भ्राम्य स्थिती पार्थ, एषा भ्राम्य स्थिती पार्थ, नैनां प्राप्य विमुह्यति, नैनां प्राप्य विमुह्यति, स्थित्वा अस्याम् अंतकालेऽपि, स्थित्वा अस्याम् अंतकालेऽपि ब्रह्मनिर्वाणं रुच्यते, ब्रह्मनिर्वाणं रुच्यते. अनुवाद. भगवंत काय म्हणतं बघा, आध्यात्मिक म्हणजे आत्म्याचा, आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच एकमेव मार्ग आहे. आणि याची प्राप्ती झाल्यानंतर मनुष्य मायेने मोहित होत नाही,
मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही जर एखादा व्यक्ती याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवद्धामात प्रवेश करू शकतो. जे आपला उद्देश आहे की ह्या जगातून निघून जेव्हा वेळ येईल आपली कुठे जावं, आपल्या गावी जावं, जे काय आहे परमनंट, स्थायी, शाश्वत, नित्य आहे. अमेरिका, सिंगापूर, लंडन हे सगळं नाशवान आहे, थोड्या काळाचं आहे, टेम्पररी आहे. काही लोकांना अभिमान असतो, मला अमेरिकेचं ग्रीन कार्ड भेटलं आहे, मला हे कार्ड भेटलं, ते कार्ड भेटलं, पण सर्व काही नाशवान आहे, थोड्या काळाचं आहे. आणि जेव्हा असे युद्ध घडतात तेव्हा लक्षात येतं कोणीही सुरक्षित नाही, कोणी सुरक्षित नाही आहे. ना PM ना CM ना कोणी नाही. अपघात घडतात. मागच्या महिन्यामध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांचं निधन झालं, अपघाती निधन झालं. तर कोणी कितीही मोठा असू द्या, जेव्हा मृत्यूची वेळ येते तेव्हा काही वाचू शकत नाही. म्हणून आपण जाणलं पाहिजे की या जगामध्ये जीवन हे अतिशय अनिश्चित आहे. कुंभार घडवितो घडा. मी ऐकलं अंत्यविधीमध्ये काही लोक गातात आपल्या भागामध्ये, कुंभार घडवितो घडा, त्याला जातो हो तडा, जीव हा पाण्याचा बुडबुडा, त्याचा नाही भरोसा थोडा. जीव म्हणजे देह, कानाचं म्हटलं जीव, देह. देह हा पाण्याचा बुडबुडा, त्याचा नाही भरोसा थोडा. कोणत्या क्षणी देहाचा भंग होईल सांगता येत नाही. क्षणभंगुर हा देह मानवा, घालवसी वाया, परोपकारी थोडी तरी जिजव जिजव काया. हे जे काही भाव आहे या गीतामध्ये की हा देह नाश व्हायला वेळ लागत नाही, क्षणभंगुर हा देह मानवा. म्हणून बुद्धिमान मनुष्याने सावधान होऊन आत्मज्ञान घेतलं पाहिजे आणि आपण ज्याचे आहोत त्याचं बनून सुखाने जगलं पाहिजे. आपण भगवंताचे आहोत, हनुमानजीप्रमाणे आपण भगवंताचे सेवक आहोत. जीवेर स्वरूप होय, जीवेर स्वरूप होय कृष्ण नित्यदास. किती मोठी गोष्ट आहे. आम्ही एक पुस्तक लिहिलं त्याच्यावर की आपल्या जीवनाचं आपली ओळख काय आहे. आपली ओळख आहे की आपण सेवक आहोत, दासोस्मी. आपण भगवंताचे सेवक आहोत. पण त्या कंपनीचं नोकर बनण्यापेक्षा भगवंताचं सेवक बनणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हां, आपल्याला जॉबची आवश्यकता असेल, काही कामाची आवश्यकता असेल, आपण केलं पाहिजे, पण नोकर म्हणून नाही. मी भगवंताचा सेवक आहे, ते कामसुद्धा भगवंताने दिलं असं समजून केलं तर आनंद भेटणार. कोणतं काम लहान नाही आहे, कोणतं काम लहान नाही आहे. मी दुकानाचा नोकर आहे असं समजण्यापेक्षा मी भगवंत, कारण सबका मालिक एकच भगवंत आहे, सर्वांचा मालक. नाव काय असू द्या, दुकानाचं नाव वेगळं असेल, कंपनीचं नाव वेगळं असेल, ते काही असू द्या, कॉलेज शाळेचं नाव वेगळं असेल, मालक नावाला कोणी असू द्या, पण मूळ मालक कोण आहे, भगवंत आहे. हे जाणून त्याचंच सेवक बनून आपण आपलं काम केलं पाहिजे. जसं भगवंत म्हणतात गीतेमध्ये, यत करोषि यदश्नासी यत जोष ददासी यत तपस्यसि कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. कर्म काही बदलायची आवश्यकता नाही आहे, आपली जागा बदलण्याची आवश्यकता नाही आहे, फक्त भावना बदलायची आहे की मी ह्या कंपनीचा, मी या शाळेचा नोकर नाही आहे, मी भगवंताचा सेवक आहे. आणि म्हणून ही शाळासुद्धा भगवंताची आहे, विश्व भगवंताचं आहे, प्रत्येक गोष्ट भगवंताची आहे. ते जाणून आपण त्याचे सेवक आहोत असं जर कर्म केलं तर निश्चितपणे आपलं जे आत्मज्ञान आहे ते प्रकट होईल, मायेचा मोह जो आहे नष्ट होईल आणि अशा स्थितीमध्ये आपलं जीवन धन्य होईल की शेवटी आपल्याला भगवतधामी जाता येईल. की जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारेल भूक. देवाच्या गावाला कशाला जायचं? देवाचं गाव आपलं गाव आहे. देव आपला आहे की बोलावा विठ्ठल, पाहा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव, किंवा देव आपुलासा करा, देव आपुलासा करा, जो आपला आहे. हे आपण जाणून जर भगवंताचा सेवक आहे हे समजून आपण जर कर्म केलं, कुटुंबाची काळजी घ्यायची हे काय समजून, कुटुंब भगवंताच्या मालकीचं आहे, फक्त मी सांभाळतो आहे, माझ्या जवळ काही दिवस आहे,
मुलं भगवंताने दिलेली आहेत, त्याच्या मालकीची आहेत, पण मी फक्त निमित्त आहे त्यांना जन्म द्यायला किंवा त्यांना सांभाळण्यासाठी. मी नसेल तेव्हासुद्धा मुलं जगणार आहे, कुटुंब चालणार आहे, हे जाणून की मूळ मालक, मूळ पालक जगाचा भगवंत आहे. आपण केवळ निमित्त म्हणू शकतो आणि सेवक समजून आपण जर कर्म केलं तर आपल्याला सुखाची अनुभूती होईल. कुणाकडनं भविष्यामध्ये अपेक्षा ठेवायची आवश्यकता नाही पडणार, मुलं मला काय देतील काय नाही. आपण जे कर्म केलं, कर्तव्य कर्म कुटुंबासाठी, मुलांसाठी, ते भगवंताच्या चरणी अर्पण सेवा म्हणून केलं, आपण आनंदाने जगू शकतो आणि हृदयामध्ये सुखाची अनुभूती होईल. नाही तर कायम चिंता भविष्याची, मला भविष्यात काय भेटणार, असं चिंता केलं दुःखच भेटणार. पण जर भगवंताचा मी सेवक आहे असं समजून जर कर्म केलं, आधी सुख आहे, कायम सुख आहे, असा आमचा अनुभव आहे. खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. आज मोठा पावन दिवस आहे, एकादशी, पापमोचनी एकादशी. त्यानिमित्ताने आपण जर काही सेवेचा संकल्प केला, आपण काही मी सेवक आहे समजून काही आपलं जीवन जगण्याचा निश्चय केला, निश्चितपणे आपलं जीवन धन्य होईल. हरे कृष्ण. काही कोणाचे प्रश्न असतील, काही शंका असतील तर मला नंतर भेटू शकता, विचारू शकता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आज आपल्याला सुंदर असा क्लास दिला आहे भगवद्गीतेवरती. ही श्रेष्ठ जगन्नाथ यात्रा प्रबोधली. आपण वैष्णव पारंपरिक पद्धतीने त्यांचं 3 वेळा हरिबोल बोलून त्यांचा आभार व्यक्त करूया. हरी बोल, हरी बोल. धन्यवाद. हरे कृष्ण. आज एकादशी आहे.